मला सांगा, तुमच्या घरात एखादी इमर्जन्सी आली, म्हणजे कुणाला काही दुखलं खुपलं, काही ऍक्सिडेंट झाला, काही मोठा आजार झाला, तर हाताशी असावे म्हणून तुम्ही पैसे जमवून ठेवता ना. कधी कपाटात ठेवता, कधी ते पैसे आडबाजूला एखाद्या कप्प्यात ठेवता, कधी सोन्यात गुंतवता, नाहीतर कधी एखाद्या बँकेच्या अकाउंटमध्ये ठेवून देता. ठेवता की नाही? मग इमर्जन्सी आल्यावर तुम्ही ते पैसे वापरता, की इमर्जन्सीमुळे काय वाटेल ते नुकसान होऊ दे पण पैसे तसेच जपून ठेवता? तुम्ही म्हणाल, काय वेडी बाई आहे का? इमर्जन्सीसाठी पैसे ठेवले असतील आणि इमर्जन्सी आली तर पैसे खर्च करणार ना. पैसे खर्च न करता जीव गेले किंवा काही झालं तर पैसे काय नुसते चाटायचे? बरोबर आहे तुमचं. नुसते ठेवून पैसे काय चाटायचे आहेत का? तुम्हाला हे जे कळतंय ना, ते आपल्या सरकारला कळत नाही, पंतप्रधानांना कळत नाही. पीएम केअर फंड नाव आठवतंय? तोच फंड जो कोविड काळामध्ये जन्माला आला. लोकांना अडीअडचणीच्या काळात मदत मिळावी म्हणून या फंडचा जन्म झाला. त्या फंडमध्ये सध्या 8,452 कोटी एवढी रक्कम पडून आहे. गेल्या वर्षी या फंडमध्ये रक्कम जमा झाली होती 8,452 कोटी 94,56,049 रुपये. ही रक्कम लोकांनी दिली होती. कशासाठी? तर नैसर्गिक आपत्ती किंवा इतर आपत्तीमध्ये सापडलेल्या इतरांना मदत करण्यासाठी. पीएम केअर फंडनं मदतीसाठी यातली किती रक्कम खर्च केली वर्षभरात? 87,85,291 रुपये. म्हणजे 8,400 कोटी रुपयांमधले पैसे किती खर्च झाले? 87 लाख, म्हणजे जेमतेम 1%. आणि हा 1% मदत कुणाला दिली? लहान मुलांच्या स्कीमला. आता ही स्कीम कुठली? त्यातली मुलं कुठली? त्यांना काय मदत केली? किती मदत केली? असले प्रश्न विचारू नका, कारण पीएम केअर फंड अशी कुठल्याही प्रश्नांची उत्तरं माहिती देण्याच्या फंदात पडतच नाही. आता सवाल हा आहे की 2024-2025 या वर्षामध्ये देशात काय सगळी आबादी आबाद होती का? म्हणजे कोणतीच आपत्ती नाही, इमर्जन्सी नाही, काहीच नाही, सगळा आनंद. मग पैसे लागतातच कशाला? असं काही होतं का? नाही. गेल्या वर्षी देशात पूर होता, दरडी कोसळल्या होत्या, वादळं होती, अतिवृष्टी होती, सगळं होतं. लोकांचं नुकसान होतं, लाख मुलाचे जीव गेले होते आणि त्या सगळ्यांना मदत हवी होती. पण तरीही पीएम केअरला हे पैसे खर्च करावेसे वाटले नाही. आता ते खर्च करावेसे वाटले नाही, ते खर्च करता आले नाही, ते करायचेच नव्हते की हे पैसे आपल्याकडे आहेत याची काही फिकीरच या फंडचे मॅनेजमेंट करणाऱ्यांना नव्हती. ते सरकारनं सांगावं. कोविडचा काळ ऐन भरात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पीएम केअरची स्थापना केली. तेव्हाच यावरून प्रचंड गदारोळ झाला होता. कारण अशा कारणासाठीचा पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता फंड म्हणजे पीएमएनआरएफ आधीच तयार होता. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना 1948 साली त्यांनी हा फंड तयार केला होता. त्यावेळी फाळणीच्या जखमांनी होरपळलेल्या अनेक लोकांना मदत करता यावी हा उद्देश होता. पण त्यानंतर वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती, दुर्धर आजारांवरचे उपचार यासाठी हा फंड वापरला जाऊ लागला. वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी लोक सरकारकडे मदत जमा करायचे, ती मदत याच फंडमध्ये यायची. या फंडवरचा लोकांचा विश्वास प्रचंड होता. त्यामुळे देशासमोरच्या कोणत्याही मोठ्या आपत्तीच्या वेळी याच फंडमध्ये लोक भरभरून मदत करायचे. पंतप्रधान हेच या फंडचे पदसिद्ध प्रमुख राहिले. सरकार बदलली पण हा फंड तसाच काम करत राहिला. कोविडच्या काळात देश मोठ्या संकटात होता. सरकारला लोकांच्या मदतीची गरज होती. तेव्हा अचानकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम केअर हा एक नवा फंड तयार केला. स्वतः मोदींनी लोकांनी त्यात पैसे जमा करावे असं आवाहन केलं. लोकांनीही त्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला. या फंडमध्ये तर सीएसआरचा निधी घेण्याचीही मुभा होती. त्यामुळे स्वेच्छेने म्हणा की अनिच्छेने म्हणा, पण कंपन्यांनी सुद्धा या फंडमध्ये भरभरून पैसा ओतला. परदेशातून पैसा आला. पण आधीचा फंड असताना हा नवा फंड कशाला, हा प्रश्नही आपसूक विचारला जाऊ लागला. पण पंतप्रधानांनी आणि भाजपानं या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. इथपर्यंत सुद्धा सगळं ठीक होतं. पण या फंडमध्ये किती पैसे आले, त्याचा खर्च किती झाला, ते पैसे कशासाठी खर्च गेलेत याबद्दल जेव्हा प्रश्न विचारले जाऊ लागले तेव्हा सुद्धा सरकारनं त्याचं उत्तर दिलं नाही. मग काहींनी माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारले तर त्याचंही उत्तर नाही. आता असं काय होतं या फंडमध्ये की ज्याची माहिती सरकार देऊ शकत नव्हतं? पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि अर्थमंत्री हे तिघेजण या फंडचे पदाधिकारी आहेत. जर आपल्या देशाचं सर्वोच्च नेतृत्व अशा प्रकारे त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या फंडाची माहिती द्यायला तयार नसेल तर याचा अर्थ देशानं काय घ्यावा? सरकारकडे उत्तरदायित्व आहे की नाही? आता सुद्धा जी आकडेवारी मी तुम्हाला सांगितली ना, ती ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. कारण एवढीच आकडेवारी प्रसिद्ध केली आहे सरकारनं या फंड बाबतची. 16 पानांचा रिपोर्ट तयार होतो, पण सरकारनं त्यातलं फक्त 1 पान प्रसिद्ध केलंय. त्यामध्ये पैसे आले किती आणि पैसे खर्च झाले किती एवढीच आकडेवारी आहे. बरं, ही आकडेवारी सुद्धा ढिगभर सवाल विचारते. जर 8,400 कोटी रुपये आले आणि त्यातले फक्त 87 लाख खर्च झाले, तर मग बाकीच्या पैशांचं केलं काय? तर बाकीचे पैसे या फंडनं फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवले. हो, ते पैसे लोकांच्या मदतीसाठी आलेले पैसे आहेत. ते पैसे म्हणजे सरकारची बचत योजना नाहीये.
भविष्य सुधार योजना नाहीये की तुम्ही ते पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवाल आणि त्याच्यावर व्याज कमवत राहाल. बरं, हे फक्त याच वर्षी केलंय का? नाही. जेव्हापासून हा फंड तयार झालाय तेव्हापासून या फंडमध्ये आलेले सगळे पैसे कधी खर्च झाले नाही. 2023-24 या वर्षात सुद्धा या फंडमध्ये 7,188 कोटी रुपयांची रक्कम मदत म्हणून लोकांनी दिली होती आणि त्यातले खर्च किती केले गेले? जेमतेम 15 कोटी रुपये. जर हे पैसे खर्च करताच येत नव्हते तर मग मदतीच्या इतक्या पैशांवर कुंडली मारून बसण्याचा सरकारला अधिकारही नव्हता. ही सगळी माहिती गोळा करताना मी सहज म्हणून गुगल केलं की समजा 8,000 कोटी रुपयांमध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर काय काय करता येईल. मला जी माहिती गोळा करता आली त्यानुसार एखादं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधायचं असेल तर जवळपास 50 लाख ते 1 कोटी रुपयांचा खर्च येतो एक बेड तयार व्हायला. बेड तयार व्हायला म्हणजे त्यासाठीचं एकूण इन्फ्रास्ट्रक्चर सगळं तयार व्हायला हा खर्च वाढू सुद्धा शकतो. 8,000 कोटी रुपयांमध्ये किमान 8,000 ते 16,000 बेडचं सर्व सुविधा संपन्न हॉस्पिटल सहज तयार होऊ शकलं असतं. मुंबईमधल्या सगळ्यात महत्वाच्या जे हॉस्पिटलची बेड क्षमता किती आहे? 2,844. म्हणजे किमान 3-4 नवी जे हॉस्पिटल्स या पैशातून सहज तयार होऊ शकली असते. शिवाय या हॉस्पिटल्सना जोडून जी नवी नर्सिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, पॅरामेडिकल कॉलेज तयार होतात आणि त्यानं जो फायदा होतो तो वेगळाच. 2022 मध्ये सुद्धा जेव्हा पंतप्रधानांच्या या पीएम केअर फंडमध्ये किमान 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तची रक्कम शिल्लक होती, त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणाला एका उद्घाटनासाठी गेले होते. हे उद्घाटन होतं एका रुग्णालयाचं. केरळच्या माता अमृतानंदमयी मठानं हे रुग्णालय बांधलं. कुठं बांधलं? हरियाणाच्या फरीदाबादमध्ये 133 एकर जागेवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधलं. कुणाचेही डोळे दिपून जावेत इतकं सुसज्ज हॉस्पिटल आहे. 81 स्पेशालिटी सर्व्हिसेस देणारं हॉस्पिटल आहे. 2,600 बेडचं. हे हॉस्पिटल बांधायला खर्च आला 6,000 कोटी. पीएम केअर फंड जे सहज करू शकत होतं ते एकट्या एका संस्थेनं केलं. पण ते उद्घाटन करताना असं काहीतरी भव्य, आरोग्य क्षेत्रात भर टाकणारं, देशात इतरही ठिकाणी उभारलं जावं आणि त्यासाठी पीएम केअरचा वापर व्हावा असं पंतप्रधानांना का वाटलं नाही? या फंडमध्ये पैसे देणाऱ्या इतर कुणाला तरी आपली मदत व्हावी, आपल्यामुळं कुणाचा तरी जीव वाचावा, कुणाच्या तरी आयुष्याला अडीअडचणीच्या काळात मदत व्हावी म्हणून आपला खिसा रिकामा करावासा वाटला. पुरामध्ये सर्वस्व हरवलेल्या, दरडीखाली आयुष्य चिरडलेल्या, वादळात सगळं उडून गेलेल्या, दुष्काळात आयुष्य सुकलेला कुणाला तरी ती मदत हवी होती. आयुष्याची पुन्हा नवी सुरुवात करायला. त्या दोघांना एकमेकांची वेदना कळत होती पण एकमेकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग नव्हता. म्हणून त्यांनी सरकारवर विश्वास ठेवला. सरकार आहे, सरकार योग्य मदत योग्य माणसांपर्यंत पोहोचवेल हा तो विश्वास होता. आपत्तीमध्ये वेळ महत्वाची असते. वेळ निघून गेल्यानंतर, माणसं गमावल्यानंतर तुम्ही करोडो रुपये ओतले तरी काय उपयोग आहे? सरकार ती वेळ निघून जाऊ देणार नाही हा विश्वास होता. पीएम केअर फंडाच्या बाबतीत जे काही झालंय ना त्यांना हा विश्वास कमी केलाय. एवढ्या मोठ्या देशाचा विचार करता 8,000 कोटी रुपये खर्च नाही झाले हे खूप मोठं नुकसान नाहीये. पण आपण मदत केली तरीही सरकार ते गरजूंना पोहोचवू शकत नाही ही भावना तयार होणं, सरकारवरचा लोकांचा विश्वास कमी होणं, नाहीसा होणं हे मोठं नुकसान आहे. तो फंड नरेंद्र मोदींचा नाहीये, तो फंड पंतप्रधानांचा आहे. सरकार येतात, सरकार जातात, पदांवरचे पंतप्रधान बदलत राहतात, पण लोकांचा या पदांवरचा विश्वास ही व्यवस्था जिवंत ठेवतो. तो विश्वासच गमावला तर धोका कुणा एका पदाला नसतो, धोका व्यवस्थेला असतो. लोकशाहीसाठी ते परवडणारं नाहीये. म्हणून या साठवून ठेवलेल्या 8,000 कोटींचा जाब आपण नागरिक म्हणून विचारायला हवा.